नमस्कार मित्रांनो, मी चिपळूणचा अमर आणि आज व्हिडिओ होणार आहे भारग्याची भाजीची पूर्ण रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण रानामध्ये जाऊन ही भारग्याची भाजी आणली होती. तर आज व्हिडिओ बनवणार आहे भारग्याची भाजीची पूर्ण रेसिपी. तर चला आपण भाजी चिरायला घेतोय लगेचच. चला बाय. तर भाज्या आपण चिरायला घेतोय आणि मला निवडण्यासाठी मदत करणार आहे आरोही. ती आज माझ्यासोबत आहे भाजी निवडायला आणि चिरण्यासाठी. तर चला लगेचच आपण भाजी चिरायला घेतोय. तर ही भाजी खूप बारीक चिरावी लागते. ती जाळी ठेवून फायदा नसतो, हिला बारीक चिरावं लागतं. तर ही भाजी चिरत असताना ही अशी पानं काढून घ्यायच्यात आणि अशी एकाच्या एक वरती ठेवायच्या आहेत. हे बघू शकता, ही अशी पानं घ्यायची आहेत. हे याला फोल्ड करायचे आहेत आणि जी वरचा जो डेट आहे तो पण कट करून घ्यायचा आहे. हे सर्व एका लाईनीमध्ये डेट येतात, हे वेस्ट असतं ते टाकून द्यायचं आहे. आणि ही जी पानं आहेत ती चिरून घ्यायची आहेत आपल्याला. तुम्ही सुद्धा कट करताना अशा पद्धतीनेच भाजी चिरून घ्या आणि वरचा जो डेट आहे तो फेकून द्या, तो घ्यायचा नसतो. तर आपली ही भाजी चिरून झाली आणि आपल्याला अजून एक स्टेप करायची आहे, ती तुम्हाला दाखवतो. हे भाजी पूर्णपणे आपल्याला चिरून घ्यायची आहे, कशी ती दाखवतो. तर ही भाजी या पद्धतीने अशी चिरून घ्यायची आहे. मध्ये मध्ये आपल्याला कट करायचे आहेत. तर आपण ही अशा पद्धतीने भाजी ही चिरून घेतली आहे आणि झालं आपलं काम. तर जातोय आपण पुढची प्रोसेस करण्यासाठी. चला. तर आपण या भांड्यामध्ये पाणी घेतलंय आणि उकळण्यासाठी ही भाजी आपण टाकणार आहोत. या भांड्यामध्ये टाकतोय ही भाजी उकळण्यासाठी.
आपण या भाजीला 15 मिनिटं ठेवणार आहेत त्या पाण्यामध्ये चांगले उकडण्यासाठी. आणि आपण बाजूला टाकले ते चणा डाळ टाकले आहे, ते पण टाकणार आहोत त्या भाजीमध्ये. तर उकडण्यासाठी ते पण ठेवले आहे गॅसवरती. तर आपण एक 15-20 मिनिटं वाट बघणार आहोत, त्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहोत. तर चला. तर भाजी आपली उकडून झाली आणि अशा पद्धतीने आपण इथे पिळून घेतोय. बघू शकता अशी पूर्णपणे पिळून घ्यायची आहे ही भाजी. बघा एवढीशी भाजी जेवढी झाली पिळून आपली भाजी. तर या भाजीमध्ये आपण तिखट टाकणार आहोत, त्यानंतर हे हळद टाकतोय व त्यानंतर हे मीठ टाकतोय. आणि हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेतोय. हे मसाले वगैरे त्यांना एकत्र करून घेतोय. त्यामध्ये पहिला कांदा टाकणार आहोत. कांद्यामध्ये तेल ओतणार आहोत. तर याच्यात टोमॅटो टाकतोय आपण आणि त्यानंतर मिरची टाकतोय. हे चांगलंच आपण परतून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण चणा डाळ सुद्धा टाकणार आहोत. तर या चणा डाळीला तिखट लागण्यासाठी आपण परत एकदा तिखट टाकतोय आणि चांगलंच परतून घेतोय, यांना एकजीव करून घेतोय. चण्याच्या डाळीला वाफ देण्यासाठी आपण हे झाकण ठेवतोय त्याच्यावरती. एक 5 मिनिटं आपण हे झाकण ठेवायचंय वरती. तर हे झाकण काढतोय आणि याच्यामध्ये आपण हे भारग्याची भाजी टाकणार आहोत. फायनल स्टेप आपण करणार आहोत. ही भारग्याची भाजी टाकणार आहोत या भांड्यामध्ये. आणि याला एकजीव करून घेतोय. बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने आपली भाजी चालली आहे. आपण लास्टला हे प्रोसेस करणार आहोत. कोथिंबीर टाकतोय त्याच्यामध्ये आणि वाफेसाठी आपण 5 मिनिटं ठेवतोय. तर फायनली आपली ही भाजी तयार झाली. बघू शकता इथे आपली अशा चांगल्या पद्धतीने भाजी झाली आहे. तर या भारग्याच्या भाजीची पूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे. तर आपण बसतो जेवायला ह्या भारग्याच्या भाजीचा आनंद घेण्यासाठी. चला. तर मित्रांनो, ही भारग्याची भाजी एकदम मस्त झाली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.